गगनरावना केला आपल्या बायकोसोबत झगडा, गगनरावच्या बायकोची मैत्रीण गावाला येत आहे म्हणून. अरे का बायको मस्त एक नंबर खुसत दिसतेस व कसं का मस्त मजा असेल तुझी. हो का तुम्ही पण नाही का माझी मजाक करते. आता कशी का खुश राहणार नाही मी. माझी मैत्रीण जे येऊन राहिली पाहुणी म्हणून मला वाटतच होता तुझा कोण नाही कोणी रिश्तेदार येत असेल म्हणून. तेव्हाच तू एवढी खुश आहेस. कोणी मैत्रीण आली मस्त तुझ्याकडचे रिश्तेदार आले का मस्त खुश राहतेस. माझ्याकडचे रिश्तेदार आले माझी बहीण आली का दुसरे कोणी आले तर त्याला काही अशी कब्बर चाय नाही देस. मला माहित आहे तुझी सवय. तू एक नंबरची चालू आहेस. मोठी कलाकार बाई आहेस कलाकार. एक नंबरची. मी कशाची कलाकार आहो. काहून तो तुमच्या त्या दिवशी मित्र आला होता त्याच्यासाठी चाय नाश्ता बनवलो का नाही बनवलो. तू एक शब्द असा म्हणलीस का माझ्या मित्राले भाऊ आजच्या दिवस काहून नाही राहा म्हणून मुक्काम वगैरे करा म्हणून. कधी अशी म्हणलीसच नाही माझ्या मित्राले. आता तुझी मैत्रीण आली तर कशी माझी मैत्रीण आली व म्हणतेस येणार आहे म्हणतेस मस्त 4-8 दिवस राहील म्हणतेस घरी आमच्या पाहुणी म्हणून. माझ्या मित्राला कधी असे म्हणतेस का तू. माझे मित्र आले का त्याला शिव्यागारी करतेस ना घरी पाठवतेस. आता त्या दिवसची गोष्ट सांगू का. 8 दिवसा पहिले माझ्या मित्रानं फोन लावलं होतं. चल मित्रा म्हणते पार्टी करून म्हणते. आता पार्टीलाच तर जात होतो ना मी. मला कधी कुठे जाऊ नाही देस. तू मस्त तिथे तुमच्या बायकांच्या पार्ट्या होते मस्त तिकडे गप्पा गोष्टी सांगत्या मस्त बायका तेव्हा आम्ही काही नाही म्हणू. पहा तुम्ही आता फालतूच्या फालतू झगडा नको करा. मला माहित आहे तुमची सवय. काही नाही झाला का निवड झगडा करते फालतूच्या फालतूच. का फालतू फालतू करतेस तू. असा कोणता काम धड करतेस तर एक काम बरोबर नाही करस. मला माहित आहे तुझी सवय. कोणती सवय माहित आहे तुम्हाला माझी आहे नाही तर काय. माझ्याकडचे मित्र आले माझे त्या दिवशी मित्र आले तर तू काय नाही केलीस. आता मस्त तिच्यासाठी मस्त हा बनवशील मस्त पंचपक्वान बनवशील आपल्या मैत्रिणीसाठी. मला तुझी सवय हेच आवडत नाही. तू भेदभाव कशाला करतेस. माझ्या मित्रांमध्ये ना आपल्या मैत्रिणीमध्ये भेदभाव कशाला पाहिजे. आता तुझे मैत्रिणी येतील तर त्याने तू मस्त पंचपक्वान बनवशील त्याच्यासाठी चाय नाश्ता मस्त रंगारंगाची आयटम. 8 दिवसाच्या पहिल्यांदा माझा मित्र आला होता का नाही. 8 दिवसा पहिल्यांदा तर तू का केलीस त्याला फक्त 1 कप चाय बनवलीस आणि तो चाय पेला ना तो मित्र तसाच गेला. त्याला राहा नाही म्हणलीस मुक्काम नाही करा म्हणलीस काही नाही. नाही त्याला जेवण करायला दिलीस. मला माहित आहे तुझी सवय. तू एक नंबरची कलाकार बायको आहेस. तुझी सवय मला माहीतच आहे. कारण तुझी एक जाणीव आहे मला. कोणत्या गोष्टीची जाणीव नसे हो तुम्हाला. फालतूच्या फालतू झगडा करते तू मगांपासूनची लावून राहिलीस. फालतूच्या फालतू झगडा करते. थांब तू तुझी मैत्रीण येऊ दे चांगला धिंगाणाच मचवतो मी. हो का तुम्ही पाहुणे घरी आल्यावर कशाला झगडा करते. येऊ दे ना चांगले पाहुणे घरी येऊ दे तुझी मैत्रीण. मग झगडाच जमवतो. म्हणजे ते आले तर परत वापस आलेच नाही पाहिजेत. आता एकदा आले तर आले पुन्हा ना घरी आल्याच नाही पाहिजेत आमच्या. बापरे गा हा माणूसच होय. गगनरावच्या बायकोची मैत्रीण आली गावाला. मग आलीस तू. हो आलो तरी चंपाबाई ए माझी लहानपणीची मैत्रीण. ए ए ए माझी लहानपणीची मैत्रीण. सुमन माझी लहानपणीची मैत्रीण. आपण दोघा जणी मस्त लहानपणी शाळेत जाऊ मस्त मजा करू इकडे तिकडे हिंडू फिरू. लय दिवसानंतर भेटलीस तू मला. आणि तुझ्या चेहऱ्यामध्ये पण किती बदल झाला. मस्त शहरामध्ये राहतेस तू ना मी ह्या खेडेगावामध्ये राहतो. माझा नवरा टवरा ऐक नाही मस्त म्हणलो व प्लॉट घेऊन म्हणलं मस्त शहरामध्ये आणि घर बांधून म्हणलो तर माझा नवरा काय ऐकच नाही बाई. हो काय चंपाबाई आता शहरामध्ये ना गावामध्ये कोणता फरक आहे तूच सांग बरं मला. मला तर सारखाच वाटला. थोडाफार आता फरक वाटतेच. आता शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगी मोठे मोठे इमारती घरं दिसतात तोच फरक आहे. आणि गावामध्ये पण आता घरं तर आहेतच पण कौलाचे घरं कौलारू छप्पर तेवढाच तर फरक आहे ना. मस्त खेड्यामध्ये शेत शिवार ताजी हवा थंड पाणी मस्त झाडाची छाव आहे. तो तर आहे व सुमन. चल ये बस मी चाय नाश्ता बनवून आणतो तुझ्यासाठी. आता आलीस तर 3-4 दिवस तरी राह जाऊच नको. नाही तर मग आलीस मग राहतेस मग जातो करतेस. 3-4 दिवस तरी राहा माझ्या घरी. ए बायको अय बायको काय हो नको करूस. तो माझ्या लाल कलरचा पॅन्ट कुठे ठेवलीस सांग बरं लवकर. तुमचा केव्हा लाल कलरचा पॅन्ट आहे तर काहून माझ्या लाल कलरचा पॅन्ट नसे का. तो मागच्या वर्षी घेतलं होतं मी. मला काय माहिती तुम्ही केव्हा घेतला तर लाल कलरचा पॅन्ट. तुला काय माहित राहते सांग तू.
फक्त तुझ्या मैत्रिणी आल्या का मस्त गप्पा गोष्टी सांगणे तोच माहीत राहते का? मोहल्ल्यातल्या बायकांसोबत मस्त बसून सणारी गप्पा गोष्टी सांगणे तोच माहीत राहते का? दिवसभर मस्त टी व्ही बघणे, मोबाईल बघणे, जेवण खाऊन करणे आणि फक्त घरचं कामं करणे, शेतातले कामं नाही करणे, फक्त तोच माहीत राहते का? तू सांग मला. हो का तुम्ही फालतूच्या ओरडत्या? थोडेसे तरी शांत बसा ना. मी शांत बसणार नाही. आजच्या दिवस तरी शांत राहा. माझी मैत्रीण आली आहे. तुझी मैत्रीण आली तर मी काय करू? माझा मित्र आला तू त्यावेळी झगडा करतेस, त्यावेळी मी काही नाही म्हणत ना. आता तू कशी म्हणून राहिलीस? मला जबाब दे. एकही कामाकडे लक्ष नाही आहे तुझं. माझा लाल कलरचा पॅन्ट वगैरे पाहून दे. हो आता थांबा ना, थोडासा चाय नाश्ता बनवू द्या ना. मग त्यानंतर पाहून देतो. तो मला माहित नाही. तुझा चाय नाश्ता तू मागे येऊन बनव. पहिल्यांदा मला नाही का माझा लाल कलरचा पॅन्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तुम्ही कोठी चालले सांगा बरं? लाल कलरचा पॅन्ट घालून मी कोठी पण जाणार. पण तू जास्त बोलू नको, अगाऊ शहाण पण करू नको. जेवढा सांगलो तेवढा ऐक. मला लाल कलरचा माझा पॅन्ट पाहून दे. त्यानंतर तू काय करतेस तो कर. मला सांगूच नको. 10 मिनिटाच्या नंतर मला लाल कलरचा पॅन्ट मिळला पाहिजे. पाहून सणारे. तोपर्यंत मी बसला राहतो तिथे. सुमन थोडा वेळ बस बरं तू. मी लाल कलरचा त्यांचा पॅन्ट पाहून देतो. मग त्यानंतर चाय नाश्ता वगैरे बनवतो. मग गोष्टी सांगू थोडा वेळ. हो चंपाबाई, हो ठीक आहे. बसतो ना थोडा वेळ. व बाई आता सुमन, आमच्या घरचा नवरा म्हणतो ना, असाच झगडा करते माझ्यासोबत. काय करते सोबत? चंपा, आमच्या घरी पण तोच आहे. आता मला पण नवरा आहे. माझा नवरा पण तोच करते. नवरा बायकोचा आमच्या घरी झगडा होतेच. आता असू दे ना. काय करतेस? जा लाल कलरचा पॅन्ट वगैरे पाहून दे. मग त्यानंतर आपण चाय नाश्ता करू आणि गोष्टी गप्पा सांगू. मग बसू ना थोडा वेळ. चल मग. हो आता बस थोडा वेळ. टी व्ही वगैरे बघ. तोपर्यंत मी आपला काम करतो. तर कसं काय मंडळी, कसे आहात सगळे? मीच तुमचा कुणाल भाऊ. आता गगनरावच्या बायकोचा झगडा घेऊन आलो तुमच्यासाठी. स्पेशल झगडा. म्हणजे भांडण. म्हणजे पाहुणी आली घरी, गगनरावच्या बायकोची मैत्रीण. तर आता नवरा बायकोचा झाला झगडा. का बायको तुझी मैत्रीण आली का मस्त पंचपक्वान बनवतेस म्हणते गगनराव. न मग का नाही म्हणते. न कोणी माझा मित्र आला का नाही म्हणते, त्याच्यासाठी काहीच नाही बनवस म्हणते. निवड मस्त मजा करतेस म्हणते, दिवसभर काही करत नाही म्हणते. तुझ्यापासून एकदम त्रास आहे म्हणते, काही सांगू तू नाही का आपल्या बायकोच्या ओरडत होता. मग तेवढ्यात त्याची बायकोची मैत्रीण आली, सुमन नाव ठेवून तुम्हाला दिसली ना, ते रुमाल वगैरे बांधून होती सुमन. मग ते आली. त्यानंतर मग त्या दिवाग आपला गगनराव झगडाच केला. माझा लाल कलरचा पॅन्ट कोठे आहे म्हणते. लाल कलरच्या पॅन्टसाठी त्यानं झगडाच केला. लाल कलरचा पॅन्ट माझा दवलला म्हणते. तू लाल कलरचा पॅन्ट कोट ठेवलीस म्हणते, तुझी एक लक्ष नाही राहा म्हणते. घरच्या कामाकडे कोणतंच वावरा शेतामध्ये लक्ष नाही ठेवस म्हणते. झगडा करावासाठी त्यानं बहाणा पाहिला ना. म्हणजे पॅन्ट लाल कलरच्या पॅन्टचं माझा कपडे बरोबर नाही ठेवस म्हणते. म्हणजे त्याला झगडा करणे होता आपल्या बायकोसोबत. मग त्याची मैत्रिणी का म्हणते, सुमन बाय म्हणते. मग आमच्याही घरी असाच झगडा होते. नवरा बायकोचा झगडा चालतच राहते. मग तुमच्याही नवरा बायकोचा झगडा चालतच राहते का म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमची नवरा बायको असाल कोणी कपल्स, त्यांचा पण झगडा आहे का म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला मग आता व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आय होप की तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. चला मग ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.